तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत एका चॉकी सेंटरला भेट देण्यासाठी. अंबोडेमध्ये सातारा जिल्ह्यातील अंबोडे या गावामध्ये आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. देवांश चॉकी सेंटर हे या चॉकी सेंटरचं नाव आहे. आणि रेशीम उद्योगासाठी जी चॉकी लागते ती त्याची प्रोसेस कशी असते, ते अंडीपुंज कसे आणतात आणि शेतकऱ्यांनी मागवण्याच्या आधी काय केलं पाहिजे, कशी ती प्रोसेस असते, अंडीपुंज आल्यानंतर जी चॉकी तयार होते इथे जी कोणती कोणती प्रक्रिया होते आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ती कशी पोहोचवली जाते हे सगळं आपण बघणार आहोत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर दादा नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिकेत अरुण गुजर. हां. आंबोडे खुर्द गाव आमचे. हां. सातारा तालुक्यापासून सातारा जिल्हा साताऱ्यापासून 4 ते 5 किलोमीटर गाव आहे आमचे. हां. तिथे आपले देवांश याचे आम्ही 2020 सालापासून सुरू केलेलं आहे. तर मला सांगायची सुरुवात कधी कधी केली आणि काय डोक्यात कल्पना चालू होती सुरुवात करण्याच्या आधी? रेशीम उद्योगाची सुरुवात आम्ही सुरू केलेली तशी 2011-12 साली. हां. तिथून नंतर जसे शेतकरी इकडे भरपूर वाढत गेले हां. तशी शेतकऱ्यांची गरज पाहता आम्ही 2020 सालापासून चॉकी सेंटर सुरू केलेलं आहे. हां. 2020 सालापासून सुरू केलं. हां. त्याच्या आधी मला सांगा तुमचं बालपण वगैरे कसं गेलं आणि याकडे कल कसा वळला तुमचा सगळं? बालपण आमचं इथं खेड्यातच गेलं. शाळेला इथंच होतो आमच्या प्राथमिक शाळेत. नंतर कॉलेज सातारामध्ये गेलं. हां. नंतर आयटी केला. आयटी केल्यानंतर कंपनीमध्ये जॉब पण केला. हां. पण जॉब करण्यात काय तर ते वाटत नव्हतं. का तर काहीतरी डोक्यात होतं की शेती जोडधंदा किंवा एक उद्योग सुरू करायचा होता. असं असताना आमच्या गावात एक संतोष माने म्हणून आहेत, त्यांचा रेशीम उद्योग सुरू होता. त्यांच्या बघून आम्ही नंतर मग त्यांचं बघून आम्ही 2011-12 साली लागवड केली होती त्याची. आणि तिथून मग आम्ही या रेशीम उद्योगाकडे वळलो. तर तुम्ही सुरुवात करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या, म्हणजे हा उद्योग सुरू करताना काय काय अडचणी आल्या आणि काय प्रोसेस असते हा उद्योग सुरू करायचा असल्यास? हा उद्योग सुरू करायचा असलास तर मेन म्हणजे आपली स्वतःची जमीन पाहिजे. जमीन असल्यानंतर आपलं शेड पाहिजे. शेडचं स्ट्रक्चर पूर्ण स्वतःचं पाहिजे. आणि नंतर किंवा तुम्ही भाडेतत्त्वावर पण घेऊ शकता. फक्त करार करून ते कमी कमी 5 ते 10 वर्ष तरी भाडेतत्त्वावर मिळावं. का तर हे पीक आहे ते 15 वर्ष चालतं. एकदा तुती लावल्यानंतर 15 वर्ष चालतं. आणि स्टार्टला जे इन्व्हेस्ट करल तेवढीच इन्व्हेस्ट आहे. नंतर प्रत्येक बॅचला साधारणतः आपलं लेबर आणि थोडाफार आपल्या ह्यांचा औषधांचा खर्च असतो तेवढाच. असं बाकीच्या पिकांकडे असा उसागत त्याच्याकडे कंटिन्यू खर्च तेवढा येत नाही. एकदा लागवड केली की साधारणतः 10 ते 15 वर्ष कंटिन्यू चालूच राहते. मला सांगा एकूण मिळून खर्च किती आला तुम्हाला सुरुवातीला त्याला? तसं पहिलं रेशीम उद्योग सुरू केला तेव्हा एक 3 ते 4 लाख खर्च आलेला. नंतर चॉकी सेंटर आता साधारणतः एक 10 ते 12 लाख रुपये चॉकी सेंटरला खर्च आलेला. सगळे ट्रे वगैरे शेड सगळं पूर्ण बांधकाम पूर्ण स्ट्रक्चर करायला 10 ते 12 लाख अजून करायचं आहे. हळूहळू अजून ह्यातूनच जसे हे होईल भांडवल तसंच गुंतवायचं आहे. तर यासाठी तुम्ही सांगा मला की सुरुवात करताना जे अंडीपुंज असतात ते तुम्ही कुठून आणता? आहे आता आपलं अंडीपुंज एक महाराष्ट्रामध्ये शासनाचं एक गडिंग्लजला एक आहे अंडीपुंज निर्मिती केंद्र. आणि कर्नाटकला बऱ्याच ठिकाणी आहेत. तिकडे पण ऑर्डर तिकडचं पण मिळते. आणि आपलं जालना ठिकाणी महिकोचा आता एक प्रायव्हेट ग्रेनेज सुरू झालेला आहे. तिथून एक 2-3 ठिकाणं असे अंडीपुंज मिळतात. जशी शेतकऱ्यांची मागणी असेल त्या ठिकाणी आपण अंडी मागणी करतो. आपण बघतोय की चॉकी शेतकरी नेतात, पण मला सांगा शेतकऱ्यांनी अंडीपुंज असलेल्या शेतकऱ्यांकडे चांगलं का चॉकी नेलेलं डायरेक्ट चांगलं अशी प्रोसेस करून? चॉकी नेलेली चांगली, का तर कंटिन्यू बॅच असल्यानंतर साधारणतः डिसीजचं प्रमाण वाढतं. कारण की पहिली बॅच गेल्यानंतर दुसरी बॅच पर्यंत शेड निर्जंतुकरण हे करेपर्यंत लगेच अंडी घरी आलेले असतात. ते जर चॉकी सेंटरमधून चॉकी घेतली तर ते 8 दिवस त्यांचे वाचतात. आणि 8 दिवसानंतर त्यांच्याकडे चॉकेल्यानंतर त्यांच्याकडे 20 ते 21 दिवसाचंच काम राहतं. मग त्या 8 दिवसाच्या गॅपमध्ये ते बाकीचे सगळं शेडचं निर्जंतुकीकरण किंवा बाकीची सफाई वगैरे त्यांना करायसाठी टाइम मिळतो. त्यामुळे चॉकी घेतलेलीच कधी पण फायदाची. आपल्या चॉकी सेंटरला चॉकी आल्यानंतर काय प्रोसेस असते त्याची? अंडीपुंज आल्यानंतर आधी ब्लॅक बॉक्सिंग करतो आपण. ब्लॅक बॉक्सिंग केल्यानंतर त्याच्यावर डेट असते हॅचिंगची. एक हॅचिंगच्या डेटच्या अगोदर 2 दिवस ब्लॅक बॉक्सिंग करतो आपण. ब्लॅक बॉक्सिंग केल्यानंतर हॅच त्या तारखेला झालं की तिथून पुढे मग पाला घालात प्रोसेस असते. सकाळ आणि संध्याकाळ असे पहिलं मोल्ड साधारणतः 6 ते 7व्या फिडिंगला मोल्ड बसतो. 3 ते 3.5 दिवसात मोल्ड बसतो. पहिला मोल्ड साधारणतः 1 ते 1.5 दिवसाचा मोल्ड असतो. तो 24 ते 36 तासाचा मोल्ड असतो पहिला. तो पास झाल्यानंतर साधारणतः एक 5 ते 6 फिडिंग आळी खाते, म्हणजे 2.5 ते 3 दिवस परत पाला खाते. तिथून मग दुसरा मोल्ड पास होतो. मग दुसरा मोल्ड बसला की मग आपण चॉकीचं ते वाटप प्रत्येक शेतकऱ्यांना बुकिंग वाईज देऊन टाकतो.
चॉकी सेंटरचं वाटप करताना काय प्रोसेस असते, शेतकऱ्यांची कशी मागणी येते त्यासाठी? शेतकऱ्यांची मागणी ऍक्च्युली आमचं सगळं सातारा जिल्ह्याचं जे ऑफिस आहे रेशीमचं ते वाईल आहे, तिथं तिथं बुकिंग होतं किंवा मग काही काही शेतकरी डायरेक्ट आमच्याकडे बुकिंग करतात. ते बुकिंग केल्यानंतर आम्ही पुढे ऑर्डर देतो ग्रेनेजला, तिथून अंडे येतात. अंडे आल्यानंतर मग त्यांची प्रत्येकाची जशी रिक्वायरमेंट असेल 150-200ची बॅच किंवा 50ची, जसे ज्याचा पाला असेल 300 पर्यंत घेतात शेतकरी. तिथनं ते झाल्यानंतर मग आम्ही ते प्रत्येकाला तयार झाले हॅच झाले की आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो बाबा हॅचिंग झालेलं आहे, साधारणतः ह्या 8व्या-9व्या दिवशी तुम्हाला अळी मिळेल. साधारणतः दुसरा मोल्ड बसायच्या अगोदर आम्ही सांगतो शेतकऱ्यांना की आता ह्या दिवशी तुम्हाला चॉकी मिळेल म्हणून. मग तिथनं मोल्ड बसला की मग आपण घरपोच सेवा देतो शेतकऱ्यांना. त्याची सेवा म्हणजे कशी प्रोसेस असते सेवा देण्याची? आता हे कसं असतं, आता आपली चॉकी साधारणतः सांगलीत पण जाते, पुण्याला जाते, सोलापूरचा काही भाग आहे, आपला सातारचा आहे, दहिवडीचा मानचा आहे. तर मग काय करतो आम्ही, शक्यतो पहाटे पहाटे लवकर जातो किंवा मग रात्री 1-2 वाजताच बारामती साईडची गाडी भरतो की टेम्परेचर वाढायची आता आम्ही त्यांना चॉकी त्यांच्या शेडवर गेलेली असते. ती शेड गेले की त्यांना दिले की त्यांना आपण सांगतो मोल्ड कधी उठणार आहे. काय मोल्ड उठलं, आपण त्यांना सांगितलं आज आत्ता चॉकी दिली तर संध्याकाळी उठणार किंवा उद्या सकाळी उठणार, कसं उठणार त्यांना सांगितल्यानंतर ते मोल्ड उठल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला कळतोच मोल्ड हा. आता शेतकरी बऱ्यापैकी नवीन शेतकऱ्याला काय त्याला कळत नाही, त्याला आपण सांगायला लागतं. मग ते मोल्ड उठल्यानंतर मग ते पाला घातल्यानंतर मग त्यांची ते प्रोसेस सुरू होते तिथनं पुढे. मग ते 21 दिवस त्यांना पाला, त्यांच्याकडे 2 मोल्ड आणखीन पास होतात, तिसरा आणि चौथा. तिसरा आणि चौथा मोल्ड पास झाल्यानंतर मग एक कंटिन्यू 7 ते 8 दिवस खाते आळी, आणि ते 7 ते 8 दिवस खाल्यानंतर मग कोशावर जाते. कोशावर गेल्यानंतर एक 3 ते 4 दिवस कोश तयार करायसाठी लागते. ते वातावरणावर असतं तुमचे डिपेंड, 4 दिवस लागतात किंवा पावसाळ्यात 7 ते 8 दिवस पण लागतात. ते तयार झाल्यानंतर कोश तयार झाल्यानंतर मग कोश शेतकरी काढून मग ते विक्री करतो. आता आपल्यासोबत किती शेतकरी कनेक्टेड आहेत? आपल्यासोबत साधारणतः 150 ते 200 शेतकरी कनेक्ट आहेत. मग सगळ्याची 4-5 जिल्ह्यातले, कोल्हापूर पण आहे, कोल्हापूरचा थोडा भाग आहे, सांगली, सातारा जिल्हा आणि पुणे आणि सोलापूर. आपलं हे प्रॉपर लोकेशन कुठलं आहे? आपलं प्रॉपर लोकेशन आंबोडे खुर्द, सातारापासून एक साधारणतः एक मिळून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. आता शेतकरी जेव्हा चॉकी नेतात त्यांना काही अडचणी आल्या तर ते कसं तुम्ही सगळं त्यांच्यावर असतं? ते त्यांचं माल विक्रीपर्यंत ते जरी काय प्रॉब्लेम आला ते फोन केला तरी आम्ही प्रत्येक म्हणजे शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक टेम्परेचर काय ठेवायचं, पाला कोणत्या क्वालिटीचा स्टार्टला घालायचा, शेवटला कसा पाला घातला पाहिजे, ही सगळी माहिती आम्ही देतो. त्याचबरोबर आमचे वायचे ऑफिसचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित सगळी माहिती देतात की कसं जी लागवड झाली, पहिल्यांदा लागवड त्यांच्याकडे बुकिंग होतं ना लागवड करायच्या अगोदर, ते बुकिंग झाल्यानंतर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी किंवा काही काही ट्रेनिंगचे कॅम्प पण घेतात, तिथं पण सांगतात. आणि तिथनं झाल्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पण नवीन शेतकऱ्यांना सांगतो काय काय चुकतंय, काय पहिले 1-2 बॅच होतो पर्यंत आता शेतकऱ्यांना मोल्ड कळला की मग ते बरोबर ते रुटीनला लागतात. मग तुम्ही याचं प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलेलं का? प्रशिक्षण 3 महिन्याचं ह्याला घेतलेलं आहे, आपलं चॉकी सेंटरचं आपलं बेंगलोरला ट्रेनिंग घेतलेलं आहे 3 महिन्याचं. आणि ह्याच्या अगोदर एक 10 दिवसाचं डिसीजचं पण ट्रेनिंग झालेलं आहे. यामध्ये कोणते कोणते आजार वगैरे काय काय असतं? ह्यात मेन असतो तो ग्रासरी, फ्लॅचेरी आणि मस्कार्डाइन, आणि पेब्रिन असतो तो अंड्यातून येतो. पण अंड्यातून आता शक्यतो पेब्रिन सहसा येत नाही, राहिले ग्रासरी, फ्लॅचर आणि मस्कार्डाइन. हा रोग जास्त म्हणजे पावसाळ्यात, आता जास्त पावसाळ्यात हिवाळ्यात मस्कार्डाइन जास्त असतो. आणि तुमचं टेम्परेचर जास्त आणि ह्युमिडिटी जास्त असली तर मग तुम्हाला ग्रासरी किंवा फ्लॅचरी हा रोगाचा प्रादुर्भाव होतो याच्यावर. प्रशिक्षण स्टार्टला आम्ही बघूनच घेतलेलं. आमचं एक संतोष मानेचं बघितलं, परत विकास घोरपडे जुने शेतकरी आहेत रायगावचे, आमचे शरद निकम असतील, त्यांच्याकडे जाऊन आम्ही बघितलं पहिल्यांदा कसं कसं आहे. त्यांच्याकडे शेडवर जायचो आम्ही बॅच होईपर्यंत. मग त्यांचं बघून मग आम्ही तुती लावली. पहिल्यांदा तुती लावल्यानंतर मग तुती लावली की परत मग ते जसं थोडक्यात प्रॅक्टिकल त्यांच्या शेडवर जायचो, पाला घालायला, पोच काढायला, असं करत करत त्याचं शिकलो. त्यांच्यातून शिक्षण झाल्यानंतर मग एकदा ट्रेनिंग घेतलं ह्याला बेंगलोरला डीसीचं ऑफिसला, आमचे भोसले साहेब म्हणून होते, त्यांनी दिलेलं. आणि ते झाल्यानंतर मग 2020 साली आपण चॉकी सेंटर इथल्या शेतकऱ्यांना चॉकीचा प्रॉब्लेम होता, चॉकी मिळत नव्हती जसे पाहिजे तशी. मग त्यांनी चॉकी सेंटर सुरू केलं. चॉकी सेंटर सुरू केल्यानंतर मग आमच्या ऑफिसने एक बॅच पाठवलेली ह्याला ट्रेनिंगसाठी 3 महिन्याचं चॉकीचं. मग तिथं आम्ही एक 4-5 जण आपल्या जिल्ह्यातले शेतकरी गेलेलो ट्रेनिंगला. तिथनं ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर त्याच्या अगोदर चॉकी सुरू होते, का आम्ही पहिल्यांदा चॉकी घरीच करत होतो, त्यामुळे चॉकीची बऱ्यापैकी आम्हाला माहिती होतं कशी काय चॉकी करायची किंवा काय, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच करत होतो. त्यामुळे ट्रेनिंग घेऊन सर्टिफिकेट घेतल्यानंतर मग मोठ्या प्रमाणात बाकीच्या जिल्ह्यांमध्ये चॉकी आपण द्यायला लागलो. तुम्ही ऍट अ टाइम किती अंडे पुंज आणता?
आता ऍट ए टाइम आपलं एक साधारणतः 5 ते 6,000 चॉकी चालते कंटिन्यू. 4,000पासून एक 6,000पर्यंत चॉकी कंटिन्यू चालू असते एक 10 दिवसानंतर. आता एखादा नवीन शेतकरी या रेशीम उद्योगात उतरणार असल्यास तुम्ही त्याला काय सांगाल? रेशीम उद्योगात उतरायचं असेल तर एक पहिली गोष्ट म्हणजे एक कष्ट करायची ताकद पाहिजे आणि संयम पाहिजे. की एखादी दुसरी बॅच गेली की लगेच बंद करू हे करू असं नवीन शेतकऱ्यांचं बरेच असं असतं की जर एक दोन लॉट काढले किंवा 1-2 लॉटला प्रॉब्लेम आला तर बंद नको म्हणतात. आपलं हायच आपलं दुसरं पिकअप बरं किंवा दुसरा उद्योगधंदा बरा असं कंडिशन आमची सुद्धा स्टार्टला झाली 2011-12 साली. की स्टार्टला 1-2-3 बॅच फेल गेलेल्या तेव्हा वाटलेलं की खरंच काहीतरी आपण चुकलोय काय ह्या रेशीम उद्योगात येऊन. पण नंतर परत मग आम्ही बँगलोरला पहिल्यांदा गेलोय तेव्हा मार्केटचा भरपूर प्रॉब्लेम होता. आता मार्केट आपल्या इथं जवळच आसपास तासगावला झालंय, तर पापराड्याला तिथं झालंय, ह्याला झालंय, बारामतीला झालंय. तेव्हा तिकडे तेव्हा पहिली बॅच आम्ही तिकडे घेऊन गेलो तेव्हा मला बँगलोरचा सेकंड हायेस्ट रेट मिळालेला मला कोशाचा. तेव्हापासून मग परत ह्यात ओल्ड सुरू झाले की खरोखर पैसे मिळतात तेव्हापासून मग सुरू कंटिन्यू सुरूच आहे आतापर्यंत. त्यामध्ये मला तुम्ही 2 पॉईंट सांगितले, एक म्हणजे हॅचिंग आणि दुसरा म्हणजे मोल्ड. मला सांगा, जे नवीन शेतकरी असतील त्यांना हे समजणार नाही हॅचिंग म्हणजे काय, मोल्ड म्हणजे काय. त्या अंड्यातून अळी बाहेर येणे. आणि मोल्ड म्हणजे काय, मोल्ड म्हणजे आपण साप कसा कात सोडतो तशी कात अळी सोडते. साधारणतः ही प्रत्येक सकाळी टाकला पाहिला तर तुम्ही संध्याकाळी बघितलं तर वाढलेली असते अळी. म्हणजे जेव्हा ती वाढते तेव्हा ती मग तिचं आकारमान वाढण्यासाठी ती कात असते शरीरावर, ती पास होण्यासाठी जी बसते सुप्तावस्थेत बसते अळी. साधारणतः 1-1.5 दिवस 2 दिवस जशी मोल्डची अवस्था असेल तशी. तर त्याला मग ते मोल्ड म्हणतात. कारण ती कात पास झाल्यानंतर मग तिथून पुढे परत आणखीन अळी मोठी होते 2-3 दिवसात. परत मग तो दुसरा तो मोल्ड बसतो आणि परत तिसरा मोल्ड पण 3-3.5 दिवसात तिसरा मोल्ड बसतो. असे चौथा असं करत करत 4 मोल्ड बसतात. आणि 5वा मोल्ड असतो ते कोशात असतो. कोशात गेल्यानंतर पिंपळाचं जे तोंडाचं फक्त तोंडाचा हे पडतो, कात पडते. ते 5वा कंडिशन असते. ते 5व्या कंडिशनची शेतकऱ्यांपाशी काय ते हे नसतं. मग त्याचा काय हे संपर्क म्हणजे माहितच नसतं शेतकऱ्यांना की 5व्या मोल्डचं काही शेतकऱ्यांना बघायचं नसतं. तिथून डायरेक्ट धागा काढल्यानंतर मग ते तिकडे मशीनवाले बघतात सगळे. मला सांगा, एकूण हा किती पिरियड असतो, म्हणजे रेशीम उद्योगासाठी जो पिरियड असतो तो किती दिवसाचा लागतो? आता साधारणतः आपण पहिली कटिंग केल्यानंतर 25व्या दिवशी पाला येतो. 25व्या दिवशी बॅच सुरू झाल्यानंतर साधारणतः 8 दिवस आमच्याकडे असते, 8 ते 9 दिवस. आणि 21-22 दिवस शेतकऱ्यांकडे असते. साधारणतः 1 महिन्यात एक पीक निघतं. फक्त पाला याला 25 दिवस लागतात. म्हणजे साधारणतः तुमचे एका एकरात वर्षाला 4 ते 5 बॅच निघतात. आणि ते जर तुम्ही 2 एकर गेले किंवा एका एकरात 2 भाग केले साधारणतः 8 ते 9 बॅच होतात. तुम्ही जर का त्यातनं पण कष्ट करायची तयारी असेल तर त्यात एखादी बॅच वाढती होते. बाग वगैरे स्वच्छ करणे, टायमिंगला कटिंग करणे हे केलं तर एखादी बॅच एक्स्ट्रा होते. चॉकी सेंटरसाठी चॉकी जे असतं त्याच्यासाठी किती खर्च येतो चॉकी मागवायचं असल्यास? चॉकी मागवायची असेल तर अंडीपुंज तुमची आणि चॉकीचा रेट असा मिळून एक साधारणतः 3,500 ते 4,000 रुपये खर्च येतो. 3,500 ते 4,000 रुपये खर्च येतो 100 अंडीपुंजासाठी. तर तुम्ही एवढं सगळं एकटं मॅनेज करत नसाल, तुमच्यासोबत कोण कोण असतं, कसं सगळं नियोजन असतं सकाळपासून? आमच्यासोबत आमची मंडळी आहे, परत एक बंधू आहे, परत एक 4-5 लेबर आमच्या फिक्स आहेत. दैनंदिन दिनक्रम काय असतो तुमचा दररोज? दैनंदिन आम्ही सकाळी साधारणतः 7:30-8 वाजता शेडवर येतो. सगळे निरीक्षण करायचं, चुना पावडर काय मारायचं मारून घेतो. पाला आम्ही काढून कटिंग करून आणून देऊन लेबर मग पाला घालते. आता मोल्ड बसलाय किंवा लॉट कमी घेतलाय पावसामुळे, त्यामुळे आता लेबर नाही. आता लेबर आता हा मोल्ड पहिला पास झाला की परत लेबर आता उद्यापासून परवापासून येतील. 4 ते 5 लेबर बाहेरचे आहेत. हे किती एकूण शेड आहे? शेड आपला 1000 स्क्वेअर फूटचं शेड आहे. 25x40 शेड आहे. आणि सगळं निर्जंतुकीकरण वगैरे कसं केलं जातं? निर्जंतुकीकरण आपले हे चॉकी गेले की आपल्या बाहेर हौद आहे, त्या हौदात सगळं ट्रे धुवून बाकीचे कागद वगैरे सगळे धुवून त्यातूनच आम्ही घेतो. ब्लिचिंग किंवा डेकॉल अस्त्र म्हणून धुवून काढतो. त्यानंतर मग दुसरा लॉट घेतो. आपल्याला इथे मेन असतं ते टेम्परेचर मेंटेन ठेवायला लागतं, तर त्याबद्दल काय असतं? टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी उन्हाळ्यात आपण फोगर जोडलेत, 2 ह्युमिडिफायर आहेत बारके, कूलर आहेत बाहेर तिकडे मोठा, आणि वरनं प्लस फोगर आहे. ते पाणी कंटिन्यू चालू असल्यामुळे उन्हाळ्यात टेम्परेचर मेंटेन होतं. प्लस सिलिंग आहे सगळ्या पायाला. आणि हिवाळ्यात आपलं काय होतं, सगळं शेड पॅक आहे, त्यामुळे पॅक असल्यामुळं आपण 2 हीटर लावले तरी टेम्परेचर मेंटेन होतं. आणि ही पावसाळ्यात काय करायचं, त्यात आपण एक्झॉस्ट फॅन त्या साईडला लावलेत. एक्झॉस्ट फॅन लावल्यामुळे ह्युमिडिटी मेंटेन राहते. एकूण किती वेळ तुम्ही इथं काम करता दररोज?
साधारणतः तसं दिवसात आम्ही एक दुपारी 3 ते 4 तासच घरी असतो, नाहीतर आम्ही सकाळ संध्याकाळी शेडवरच असतो. तर मला शेवटला सांगा की शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल आणि तुमचा या रेशीम उद्योगाबद्दल काय सांगाल, आणि तुमचा फोन नंबर, नाव आणि पत्ता पण इथे आता तुम्ही सांगू शकता. तर नवीन शेतकऱ्यांना सांगायचं म्हणलं तर नक्कीच ऊसापेक्षा डबल टेबल पैसे होतात. त्यामुळे याच्याकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. एकदा जे जुने शेतकरी आहेत त्यांनी मध्ये लॉकडाऊन मध्ये कमी दर झाले तेव्हा काढलं बाकीची पिकं करून बघितली, परत सुद्धा रेशीमकडे वळले. जे यंदा ह्यातला गमक कळलंय ते रेशीम शिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीत. त्यांना माहिती आहे कसं किती उत्पन्न आहे बाकीच्या पिकांपेक्षा. नवीन शेतकऱ्यांनी ह्यात यायचं असलं तर कमीत कमी ऊसाचे किंवा आपलं तुम्हाला नोकरी सारखं एक महिन्याला पगार देणार एकमेव पीक आहे असं की महिन्याला पगार देणारं पीक आहे. त्यामुळे ह्यात फायदा बाकीच्या पिकांपेक्षा तर नक्कीच चांगला आहे. बाकीचं दर बघितलं तर अपडाऊन असतात, बाजारभाव आले ऊस वगैरे बघितलं तर त्याच्या ऊसाचे तर डबल टेबल पैसे नक्कीच होतात. याचा बाजारभाव कसा ठरवला जातो? साधारणतः बाजारभाव हा तुमच्या धाग्याच्या रेटवर ठरलेला असतो. कोशाचा दर तर साधारणतः कोशाचा दर जसा धाग्याचा दर असेल तसा कोशाचा दर असतो. आता साधारणतः आता 500 ते 600 रुपयेपर्यंत कोशाचा दर चालू आहे. क्विंटल 50-60 हजार रुपये क्विंटलनं कोशी जातोय. शेतकरी स्वतः विकू शकतात का तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून विकू शकतात? नाही, शेतकरी जे नवीन आहे त्यांना आम्ही सांगतो फक्त इथं माल जातो, घेतात तुम्ही जावा तिथं, किंवा शेतकरी स्वतः कॉन्टॅक्ट करून शेतकरी त्यांच्या तिथे जातात. एकदा कळालं त्यांना की त्यांच्या शेतकरी कॉन्टॅक्ट करून जातात. तर मला आता तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा. माझं नाव अनिकेत अरुण गुजर, मुक्काम आंबोडे खुर्द, तालुका जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 7588 63 78 84. तर आपण आता बघितलं की दादांनी संपूर्ण अशी आपल्याला माहिती सांगितली. चॉकी सेंटर उभारल्यानंतर त्यांनी काय काय केलं जातं, इथे या चॉकी सेंटरमध्ये काय काय प्रोसेस असते आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिला. तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवर बघायला मिळतील.